इथे ओपन झालाय. आपण या अगोदरच्या क्लासमध्ये हे बघितलं की कीवर्ड्स कसे काढायचे आणि त्या कीवर्ड्सची रँकिंग आपल्याला म्हणजे सर्चेस वगैरे कसे आपल्याला बघायचे आहेत. बरोबर? कीवर्ड्समध्ये. त्यानंतर वेबसाईटचे कीवर्ड नंतर पर्टिक्युलर एक-एक कीवर्ड आपण कसं त्यातनं काढणार. कीवर्ड प्लॅनरमध्ये टूल्समध्ये गेलो आपण. त्यानंतर आपण प्लॅनिंगमध्ये गेलो आणि इथं कीवर्ड प्लॅनरमध्ये जाऊन आपण त्या कीवर्डची इन्फॉर्मेशन आपण काढली. ठीक आहे. तर त्यानंतर आता आपण सध्या हा जो आहे हा Google ॲड्सचा डॅशबोर्ड आहे. हा डॅशबोर्ड बघतोय. तर आपण हा डॅशबोर्डचा ओव्हरव्ह्यू घेऊयात. जो डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्डचा सर्वात पहिले इथे आपल्याला ओव्हरव्ह्यू दिसतो. ओव्हरव्ह्यूमध्ये आपल्याला इथे बेसिक म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन आपण जे कॅम्पेन वगैरे लावलेलं आहे, त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या ओव्हरव्ह्यूमध्ये कळते. तर इथे आपल्याला Google ॲड्सच्या बाजूला इथे आपल्याला सर्च बार दिसतोय. ह्या सर्च बारमध्ये आपण जे काही कॅम्पेन वगैरे सेट केलेले आहेत, मल्टिपल कॅम्पेन्स असतील आपले आणि आपल्याला त्या एकाच कॅम्पेनवरती जायचं असेल, तर आपण इथून ते कॅम्पेन सर्च करून त्या कॅम्पेनवरती डायरेक्टली जाऊ शकतो. त्यानंतर ऑल कॅम्पेन्स इथे दिलेले आहेत. कॅम्पेन्समध्ये आपण सर्च कॅम्पेन, व्हिडिओ कॅम्पेन आणि स्मार्ट कॅम्पेन असे कॅम्पेनचे टाइप आपण या अगोदर सेट केले होते. तर ते जे सेट केलेले होते त्यानुसार इथे आपल्याला कॅम्पेन शो करताय किंवा इथे ऑल कॅम्पेनला जर क्लिक केलं तर ऑल कॅम्पेनमध्ये तुम्हाला सर्व कॅम्पेन शो होतील किंवा तुम्हाला नवीन कॅम्पेन करायचं तर क्रिएट न्यू व्ह्यू तुम्ही करू शकता. त्यानंतर कॅम्पेन्समध्ये जे ॲडव्हर्टाइजमेंट सेट केलेले आहेत, त्याचे नेम्स इथं शो झालेले आहेत. काय-काय नावाने आपण कॅम्पेन सेट केलेले आहेत. ओव्हरव्ह्यूमध्ये इथे आपल्याला न्यू कॅम्पेनसाठी एक बटन दिलेलं आहे. त्यानंतर इथे क्लिक्सचं ऑप्शन आहे. टोटल क्लिक्स म्हणजे जे आपण कॅम्पेन सेट केलेले आहे, त्याला टोटल क्लिक आतापर्यंत किती आले, याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. या साइडला ऑल टाईममध्ये म्हणजे आपल्याला इथे कॅलेंडर दिलेलं आहे. आपण ते कॅलेंडर सेट करून इथे फिल्टर लावू शकतो, की आपल्याला आजचा डेटा हवा आहे. आजची जी आपली ॲड चालू आहे, त्याचा डेटा काय आहे? किंवा यस्टरडेचा डेटा काय आहे? लास्ट 7 डेजचा काय आहे? ही सगळी इन्फॉर्मेशन आपण इथनं घेऊ शकतो. आपल्याकडे अशामध्ये सध्या त्या लास्ट 30 डेजमध्ये आपण कुठलीही ॲड सेट केलेली नाही. पण त्या अगोदर सेट केलेली म्हणून आपण ऑल टाईम घेतोय आणि ऑल टाईममध्ये आपल्याला हा डेटा आता शो होतोय. तर हा जो डेटा आपण बघतोय, तर इथे आपल्याला क्लिक्स दिसतायत. टोटल क्लिक्स किती आले? आपल्याला 187 क्लिक्स आपल्याला दिसताय. इम्प्रेशन 21K दिसताय आणि एव्हरेज CPC जो आहे 9.12 आपल्याला दिसतोय आणि कॉस्ट जो आहे आपल्याला 1070 ₹700 जवळपास आपण खर्च केलेले आहेत. म्हणजे ₹1700 आपण आतापर्यंत इथे स्पेंड केलेले आहेत कॉस्ट. त्यानंतर इथे आपल्याला ग्राफ दिसतो. की ग्राफमध्ये आपल्याला हे समजतं की जी आपण इम्प्रेशन किती आले, क्लिक किती आले याची इन्फॉर्मेशन आपल्याला ग्राफच्या मार्फत कळते. त्यानंतर इथे आपण जे कीवर्ड समरी त्या कीवर्ड समरीमध्ये आपण जे कीवर्ड सेट केले होते. एक मिनिट कॅम्पेन आर परफॉर्मिंग इथे कॅम्पेन परफॉर्मिंग आपल्याला दिसतंय. आपले जे कॅम्पेन होते त्या कॅम्पेनचा परफॉर्मन्स आपल्याला दिसतो. कॉस्ट, क्लिक आणि CTR. CTRचा फुल फॉर्म आहे क्लिक टू रेशो म्हणजे ज्या क्लिकचा किती पर्सेंटेजमध्ये क्लिकला रेशो येतोय, तर ते आपल्याला इथे कळतं. ठीक आहे. त्यानंतर डिव्हाइसेसमध्ये आपण आलो. डिव्हाइसेसमध्ये आपल्याला जी आपली ॲड शो होते, ते कुठल्या डिव्हाइसमधून किती क्लिक्स आले त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आणि किती कॉस्ट लागली कुठल्या डिव्हाइसला ती इन्फॉर्मेशन मिळते. तर मोबाईल, टॅबलेट आणि कॉम्प्युटर असे 3 डिव्हाइसेस असतात. तर या 3 डिव्हाइसेसपैकी मोबाईल्स आपण बघतोय. मोबाईल्समध्ये किती अमाउंट स्पेंड झाली. त्यानंतर आपण कॉम्प्युटरमध्ये बघतोय. कॉम्प्युटरमध्ये किती अमाउंट स्पेंड झाली. इथे आपण पुन्हा बघतोय मोबाईल फोनमध्ये इथे कॉम्प्युटरमध्ये. तर इथे आपल्याला कॉस्ट दिसते, इथे इम्प्रेशन दिसतंय आणि इथे क्लिक्स दिसतायत. तर ही तिन्ही टाइपमध्ये आपल्याला इथे इन्फॉर्मेशन शो होतीये आणि आपल्याला जास्तीत जास्त हे दिसतंय, की मोबाईलमध्ये आपली ॲडव्हर्टाइजमेंट जास्त शो होते. मोबाईल डिव्हाइसेस आहेत ते जास्त यूज होतात. म्हणून मोबाईल डिव्हाइसेसमध्ये ॲड जास्त शो होते आणि क्लिक जास्त येतात, इम्प्रेशन जास्त येतात आणि कॉस्ट पण तिथेच जास्त लागणार. डे आणि हॉवर्स इथे आपल्याला जे इम्प्रेशन्स आहेत, आपण इथे फिल्टर सेट करू शकतो, की क्लिक्स वाईज किंवा इम्प्रेशन वाईज, कॉस्ट वाईज आपण हे फिल्टर सेट करून इथे आपण इथे आपण डे वाईज डेटा चेक करू शकतो, की आपल्याला कुठल्या डेजला कुठले किती क्लिक्स आले ते आपण बघू शकतो. हॉवरली वाईज बघू शकतो. त्यानंतर अ, हॉवरली वाईज आपण बघू शकतो डेटा हा पूर्ण. त्यानंतर जेंडर वाईज आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते इथे. जेंडर जे आहे मेल्सने किती ॲडव्हर्टाइजमेंट बघितली, इम्प्रेशन्स किती गेले, फिमेल्सला किती इम्प्रेशन्स गेले, ती इन्फॉर्मेशन आपल्याला जेंडर वाईज इथे मिळते.
ठीक आहे. हे ग्राफ्स आहेत. ग्राफ्सच्या मार्फत तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळणार. त्यानंतर इथे व्हिडिओ ॲड्स आहे एक कॉलम. त्या व्हिडिओ ॲड्समध्ये आपण एक YouTubeवरती ॲड सेट केलती. त्या YouTubeची ॲडव्हर्टाइजमेंटचे आपल्याला किती व्ह्यूज आले आणि किती इम्प्रेशन आले याची इन्फॉर्मेशन मिळते. एक YouTubeची ॲड आपण सेट केली होती. त्याचे इम्प्रेशन्स जे आहे आपल्याला 18,000 इम्प्रेशन तिथं दिसताय आणि कॉस्ट जी आहे आतापर्यंत आपण 400च्या आसपास कॉस्ट इथे स्पेंड केली आणि एव्हरेजली CPC आपल्याला इथे गेला 0.17 पैसा. ठीक आहे. तर त्यानंतर आपण दुसरी एक ॲड सेट केली इथे व्हिडिओ ॲडव्हर्टाइजमेंट डिजिटल मार्केटिंग फ्रँचायझी इन इंडिया. तर यामध्ये आपण ही ॲड रनच नाही केली. त्यानंतर बॅलन्स अमाउंट आपल्याला इथे दिसते. बिलिंगमध्ये आपण ज्यावेळेस दिसतो, तर इथे आपल्याला बॅलन्स अमाउंट दिसते. तर इथे आपल्याला बॅलन्स अमाउंट दिसते ₹1 आसपास आहे. पेमेंट आहे. त्यानंतर पेमेंट तुम्हाला ॲड करायचं असेल, तर तुम्ही इथून पेमेंट ॲड करू शकता व्ह्यू बिलिंगला जाऊन. त्यानंतर आपण सर्चेसवरती आलो. सर्चेसमध्ये कुठले कीवर्ड्स आहेत, त्या कीवर्ड्सला आपली ॲड शो होते. तर डिजिटल मार्केटिंग व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन ठाणे, मार्केटिंग. तर हे जे कीवर्ड आहेत, या कीवर्डला आपली ॲड तिथे शो झाली होती. ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथनं Googleकडनं मिळते. त्यानंतर कीवर्ड्स बघतो आपण. समरी हाऊ युअर कीवर्ड्स आर परफॉर्मिंग. म्हणजे आपले जे कीवर्ड्स आहेत, ते कुठल्या कीवर्ड्सनी कसा परफॉर्मन्स केला आणि त्यानं कुठल्या कीवर्डसाठी किती अमाउंट आपण स्पेंड केली आणि किती क्लिक्स आपल्याला मिळाले आणि CTR आपल्याला इथे कळतोय. जसं की आता आपण सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी हा जो कीवर्ड आहे, या कीवर्डसाठी आपण आत्तापर्यंत ₹200 ₹200 अमाउंट स्पेंड केली. क्लिक्स आपल्याला 9 क्लिक्स आले. तर इथे आपल्याला हा जो दुसरा कीवर्ड आहे ऑनलाईन मार्केटिंग कोर्सेस, तर यासाठी आपण किती अमाउंट स्पेंड केली. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस यासाठी असे वेगवेगळे कीवर्ड्स आहेत. या कीवर्डसाठी आपण किती अमाउंट स्पेंड केली याची इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. त्यानंतर इथे आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे मोस्ट शोड सर्च ॲड्स. आपली जी सर्च ॲड आहे ती कशाप्रकारे लोकांना दिसते Google सर्च इंजिनवरती, ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे डिस्प्ले होते. जी ॲडव्हर्टाइजमेंट आपण सेट केलेली आहे, नेटवर्क्स इथे आपल्याला शो होतं. नेटवर्क्समध्ये आपल्याला हे कळतं, की समरी कळते आपल्याला, की आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ती आपण ज्यावेळेस सेट केली होती, तर ती कुठल्या प्लॅटफॉर्मवरती शो झाली. जसं की Google सर्च वरती इथे ब्लू आहे आणि त्यानंतर सर्च पार्टनर्स वेबसाईट आहे. आपल्याला हा फेंट ब्लू दिसतोय. त्यानंतर डिस्प्ले नेटवर्क आहे, आपल्याला हा येलो दिसतोय आणि YouTube आहे, तर इथे आपल्याला रेड दिसतोय. तर यामध्ये जी ॲडव्हर्टाइजमेंट आपण सेट केली होती, ती Google सर्च इंजिनमध्ये ती सर्च इंजिनमध्ये किती क्लिक्स आले सर्च इंजिनमधून. पार्टनर वेबसाईट म्हणजे जशा की अशा वेगवेगळ्या साइट्स असतात आणि त्या वेबसाईटवरती आपली ॲड शो होते. तर त्याला म्हणतात पार्टनर वेबसाईट. ज्या Googleसोबत पार्टनर झालेले असतात, टाइप केलेलं असतं त्यांनी आणि Googleच्या जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ह्या त्यांच्या वेबसाईटवरती शो होतात आणि तिथून इम्प्रेशन्स येतात किंवा क्लिक्स येतात आपल्या वेबसाईटला. Googleच्या ॲड तिथे शो होतात. म्हणून त्याला पार्टनर वेबसाईट म्हटलं जातं. त्यानंतर आपण सेकंड बघतो इथे डिस्प्ले नेटवर्क. डिस्प्ले नेटवर्कमध्ये काय होतं, की Googleच्या ज्या वेगवेगळ्या साइट्स आहेत, त्या साइट्सवरती डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. त्या डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंटवरती म्हणजे आपले बॅनर्स वगैरे शो करणार आणि ते बॅनर्स वगैरे त्यातनं क्लिक करून ते आपल्या वेबसाईटवरती येणार. त्यानंतर ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनमध्ये पण बॅनर्स असतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे बॅनर्स शो होतात, त्याला डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात. त्यानंतर YouTubeवरती आपण जे YouTubeवरती स्किप ॲड करतो किंवा मध्येच काही बघताना व्हिडिओ वगैरे आपल्याला एक ॲडव्हर्टाइजमेंट शो होते. ती ॲडव्हर्टाइजमेंट YouTubeमध्ये शो होते. तर तिथे YouTubeमधून किती क्लिक्स आले त्याची इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. त्यानंतर पूर्ण इथे आणखीन डिटेलमध्ये ही इन्फॉर्मेशन मिळते, की Google सर्चवरती किती अमाउंट स्पेंड झाली, नेटवर्कसाठी किती खर्च झाली, त्यानंतर डिस्प्लेसाठी किती खर्च आली आणि YouTube साठी किती खर्च आली. इथे CPC आपल्याला कळतंय. कॉस्ट पर क्लिक आहे. CPC म्हणजे आपल्याला जो एव्हरेज CPC दिसतोय, ₹10 आपल्याला दिसतोय. त्यानंतर इथे आपल्याला एव्हरेज CPC दिसतोय ₹2 आणि इथे एव्हरेज CPC दिसतोय आपल्याला ₹5 आणि इथे एव्हरेज CPC दिसतोय आपल्याला ₹31. म्हणजे ज्यावेळेस Googleवरतीच आपली ॲडव्हर्टाइजमेंट सर्च होते आणि त्यातनं कोणी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती येतात, तर त्यासाठी आपल्याला एव्हरेज CPC जो आहे, तो ₹31 आपल्याला लागतोय. क्लिअर होतंय? हॅलो. येस सर. एव्हरेज CPC जो आहे तो आपल्याला ₹31 लागतोय. त्यानंतर कन्व्हर्जन ट्रॅकिंग आहे.
कन्व्हर्जन ट्रॅकिंगमध्ये आपल्याला कळतं की जे आपले Googleमध्ये एक फंक्शन आहे, सेटिंग आहे. ज्यावेळेस आपला जो कॉल असतो, आपल्या नंबरवरती कोणी कॉल करतं, तर त्या कॉलवरती ज्यावेळेस नंबर आपला शो होतो, पण ज्यावेळेस ते कॉल करणार, तर त्यावेळेस Googleचा एक नंबर तिथे येतो आणि Googleच्या नंबरवरून आपल्याला एक कॉल येतो. तर त्या केसमध्ये इथे व्हेरिफाय केला जातो, की जो कॉल आहे, तो कॉल बरोबर म्हणजे कनेक्ट झाला का आणि किती वेळ कनेक्ट झाला, त्यानुसार कन्व्हर्जन ट्रॅक केलं जातं. तर कन्व्हर्जन ट्रॅकिंगसाठी इथं एक टॅग असतो, तो टॅग यूज केला जातो. त्यातनं आपल्याला कन्व्हर्जन टॅगिंग कळतं, की कन्व्हर्जन टॅगिंग आपल्याला कन्व्हर्जन होतंय किंवा नाही होते आपल्या कॅम्पेनसाठी. ते पण आपल्याला Googleच्या मार्फत इन्फॉर्मेशन कळते. हा होता ओव्हरव्ह्यू जो Google ॲड्सचा आहे. ऑल ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आपण सेट करतो त्याचा ओव्हरव्ह्यू हा डॅशबोर्ड आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये जायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण कॅम्पेन्समध्ये जाणार. एक मिनिट. अगोदर सेकंड ऑप्शन बघूयात आपण रिकमेंडेशन. रिकमेंडेशनमध्ये तुम्हाला हे कळतं, की Google तुम्हाला काय रिकमेंडेशन करतंय. जे तुमचं कॅम्पेन सेट आहे, त्या कॅम्पेनसाठी तुम्हाला काय करायला हवेत, काय चेंजेस करायला हवेत, ते सगळे तुम्हाला रिकमेंडेशनमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार. तर जे पण कॅम्पेन तुम्ही सेट करणार असाल किंवा जे पण कॅम्पेन तुमचं चालू आहे, रन कॅम्पेन, त्या रन कॅम्पेनसाठी इथे तुम्हाला Googleच्या मार्फत रिकमेंडेशन येतील. त्यानंतर इनसाइट आणि रिपोर्ट बघूयात आपण. इनसाइट आणि रिपोर्टमध्ये आपल्याला पुन्हा तीच इन्फॉर्मेशन मिळते, जसे की आपण जी याच्यामध्ये बघितली होती इनसाइटमध्ये. आता ज्यावेळेस आपण हे बाकीचे टॅब ज्यावेळेस बघतो, तर या सगळ्या टॅबमध्ये आपल्याला थोडी आणखीन ॲडिशनल म्हणजे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण बघू शकतो. त्यासाठी हे सगळे टॅब्स दिलेले आहेत. त्या टॅब्समध्ये आपण बाकीची इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. आपण कॅम्पेन्सवरती जाऊया डायरेक्ट. कॅम्पेन जे आहे, कॅम्पेनवरती आपण आलो आहोत. कॅम्पेनमध्ये आपण जे पण कॅम्पेन सेट करतो, ते सर्व कॅम्पेन आपल्याला इथे शो होतात. कॅम्पेनमध्ये इथे आपल्याला एक ऑप्शन शो होतोय, पॉज. हा जो चेकबॉक्स आहे, चेकबॉक्सच्या बाजूला एक ऑप्शन आपल्याला दिसतंय. एडिटवरती आपण क्लिक करतो. इथे आपल्याला पॉज, इनेबल आणि रिमूव्ह असे 3 ऑप्शन दिसताय. जी पण ॲडव्हर्टाइजमेंट आपण सेट केलेली आहे, त्या ॲडव्हर्टाइजमेंटला आपल्याला पॉज करायचं, इनेबल करायचं आणि रिमूव्ह करायचं. या 3 ऑप्शनपैकी आपण करू शकतो. इनेबल केलं म्हणजे ती ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. पॉज केलं म्हणजे ती ॲडव्हर्टाइजमेंट आपण स्टॉप केली आहे. रिमूव्ह केलं तर ती ॲडव्हर्टाइजमेंट इथनं रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर इथे आपल्याला कॅम्पेन नेम शो होत आहे, की जे टोटल कॅम्पेन्स आहेत आपल्या कॅम्पेनमध्ये कोणकोणते कॅम्पेन आहेत याची इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर इथे बजेट आपल्याला कळतंय, की आपण ज्या कॅम्पेनसाठी कुठलं बजेट लावलेलं आहे. तर आता इथे आपल्याला दिसतंय डिजिटल मार्केटिंग एजन्सी यासाठी आपण ₹200 पर डेचं बजेट सेट केलेलं आहे. हे बजेट आपल्याला जर चेंज करायचं असेल, तर इथे एडिटवरती क्लिक करून आपण हे बजेट इन्स्टंट इथे चेंज करू शकतो. आपल्याला वाटलं, की बजेट चेंज करायचं आणि ₹300 आपल्याला करायचं आहे. तर आपण इथे बजेट ₹300 सेट करू शकतो. त्यानंतर आहे स्टेटस. स्टेटसमध्ये आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती पॉज आहे, रिमूव्ह आहे, इनेबल आहे. त्याचं स्टेटस आपल्याला मिळतं. कॅम्पेन टाइप. त्या कॅम्पेन टाइपमध्ये कुठली ॲडव्हर्टाइजमेंट आपण सेट केलेली आहे. सर्च, स्मार्ट, व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्यानंतर इम्प्रेशन्स आपल्याला कळतात, की किती इम्प्रेशन्स आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटला येत आहेत. त्यानंतर इंटरॅक्शन कळतं, की किती क्लिक्स आपल्या ॲडला येत आहेत. त्यानंतर CTR कळतंय आपल्याला. कॉस्ट कळते. एव्हरेजली जो कॉस्ट आहे CPC तो कळतंय आपल्याला. ही टोटल कॉस्ट आपल्याला अमाउंट किती स्पेंड केली ते कळते आणि बीड स्ट्रॅटेजी ते तुम्हाला सांगितलं होतं, की मिनिमम बीड्स असतात, मॅक्सिमम बीड्स असतात. तर इथे बीड स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे जो आपला कीवर्ड ही कॅम्पेनमध्ये जे आपण ॲड सेट केलेली आहे, त्यासाठी आपण इथे मॅक्सिमम क्लिकसाठी आपण इथे सेट केलेलं आहे. इथे आपण असं कुठलंही बीड अमाउंट सेट केलेलं नाहीये, की जेणेकरून आपल्याला आपण तिथे ऑटो सेट केलेलं आहे. म्हणजे Google स्वतः ठरवेल, की काय तिथे बिडिंग करायचं आहे किंवा ती अमाउंट Google स्वतः चेंज करेल. ही सगळी इन्फॉर्मेशन आपण इथं कॅम्पेनमध्ये बघितली. आता कॅम्पेनमध्ये ज्यावेळेस आपल्याला कुठलंही कॅम्पेन लावायचं असेल, तर तुम्हाला हा जो सिम्बॉल आहे प्लस यावरती क्लिक करायचंय. क्रिएट कॅम्पेनला क्लिक करायचंय. न्यू कॅम्पेनवरती तुम्हाला क्लिक करायचंय. न्यू कॅम्पेनला ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, तर इथे तुम्हाला ओव्हरऑल जे आहे वेगवेगळे कॅम्पेनचे इन्फॉर्मेशन मिळेल.
मी ग्रुपवरती शेअर केलाय आता. हा जो स्क्रीनशॉट आहे, हा स्क्रीनशॉट पाठवलाय ग्रुपवरती. जेणेकरून तुम्हाला थोडं लर्न होईल, की कुठकुठले ऑब्जेक्ट्स असतात. चूज युअर ऑब्जेक्ट. तर या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला हे कळतं, की कोणकोणते ऑब्जेक्ट आहेत. इथे आपल्याला सेल्स दिसतंय. सेल्स जर कॅम्पेन आपल्याला सेट करायचंय, ते आपण कुठे-कुठे लावू शकतो. इथे आपल्याला शो होतंय. सेल्स ऑनलाईन, इन ॲप, बाय फोन ऑर इन स्टोअर. लीड जनरेशन आहे. लीड जनरेशन आपण कन्व्हर्जनसाठी यूज करतो. ट्रॅफिक आहे. आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त व्हिजिटर येण्यासाठी. ॲप प्रमोशनसाठी, त्यानंतर अवेअरनेससाठी, लोकल व्हिजिट ॲड प्रमोशनसाठी आणि क्रिएट विदाऊट गाईडन्स. म्हणजे हे आपल्याला टोटल माहिती आहे कॅम्पेन कसं सेट करायचं, तर आपण यावरती जाऊन ॲड सेट करू शकतो. तर इथे आपण एक सेल्स घेऊयात पहिले. एक-एक ऑब्जेक्ट बघूयात. फर्स्ट ऑब्जेक्ट आपण सेल्सवरती क्लिक केलं. सेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑलरेडी गोल्स दिसतायत, की जे ऑलरेडी आपण गोल आहेत. तर इथे कॉल ऑप्शन आपण इथे सेट केलेला आहे किंवा आपल्याला ॲड गोल करायचा असेल तर ॲड गोल करू शकतो. आणि आपण इथे त्यांना कुठे पाठवायचं आहे तसं आपण इथे डायरेक्शन घेऊ शकतो. म्हणजे आपला जो Google मॅप आहे तो आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला वाटलं की दुसरे कॉल ऑप्शन घ्यायचं आहे तर ते आपण इथे घेऊ शकतो. त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करूयात आपण. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन आपल्याला शो होतात. एक सर्च आणि एक परफॉर्मन्स मॅक्स. आता हे 2 मध्ये डिफरन्स काय आहे? तर जो सर्च ऑप्शन जो आहे, तो इथे फक्त Googleवरती जे सर्चेस केले जातात, त्या सर्चेसमध्येच आपली ॲडव्हर्टाइजमेंट शो होईल. त्यासाठी Google सर्च वरती जी ॲड शो होते, त्यासाठी आपल्याला हे सिलेक्ट करायचंय. रिच ऑडियन्स अक्रॉस ऑल Google विथ सिंगल कॅम्पेन. म्हणजे एक कॅम्पेन तुम्ही सेट करणार आणि Googleच्या सगळीकडे जसं की Gmail झालं, त्यानंतर YouTube झालं, त्यानंतर Facebook नाही, त्यानंतर Googleच्या ज्या पार्टनर वेबसाईट आहेत, त्या ठिकाणी जर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट शो करायची आहे, तर त्यासाठी मॅक्स परफॉर्मन्सवरती तुम्ही क्लिक करून वेगवेगळ्या ठिकाणी आपली ॲडव्हर्टाइजमेंट शो करू शकता. आपल्याला फक्त आता सर्च इंजिनवरती शो करायचं आहे, म्हणून आपण सर्च इंजिनवरती इथे क्लिक केलं. त्यानंतर आपल्याला इथे 3 ऑप्शन आलेले आहेत, की आपल्याला जो व्हिजिटर आहे, तो व्हिजिटरला कुठे पाठवायचा? वेबसाईट व्हिजिटसाठी पाठवायचं, कॉलसाठी पाठवायचं, की स्टोअरसाठी पाठवायचं? आता आपण स्टोअरसाठी क्लिक करूयात. स्टोअरसाठी इथे स्टोअर कनेक्टेड नाहीये. नंबर्स वरती क्लिक केलं आपण. नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कंट्री सिलेक्ट करायची. आपली जी काही कंट्री असेल, ती आपल्याला कंट्री इथे सिलेक्ट करायची आहे. आणि नंबर तुम्हाला टाकायचा आहे. नंबर टाकताना खाली जो नंबर दिलेला आहे त्यांनी एक्झाम्पल नंबर ॲज इट इज असा टाकायचा आहे. आपण नंबर एंटर केला आणि कंटिन्यू केलं इथे. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला कॅम्पेन नेम जे कॅम्पेन आहे, त्या कॅम्पेन नेमला काय नेम द्यायचं आहे, हे तुम्ही ठरवू शकता. तर इथे आपण सेल्स सर्च 22 नावाचं एक कॅम्पेन इथे आपण क्रिएट केलंय. तर या टाइपने तुम्ही कुठलंही नेम देऊ शकता. तुम्हाला वाटलं सर्च रिमूव्ह करायचंय आणि या ठिकाणी दुसरा नेम टाकायचा तर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. कंटिन्यूला क्लिक केलं आपण. इथे आपल्याला ऑप्शन आलाय बिडिंग. ठीक आहे. तर आता जे बिडिंग म्हणजे काय आहे, की तुम्हाला जी ॲड शो होणार आहे, ती ॲड शो होण्यासाठी फर्स्ट पेजला शो होण्यासाठी, सेकंड पेजला शो होण्यासाठी आपल्याला बीड करावं लागतं. तर इथे आपण आपल्याला जो हे आहे, व्हॉट डू यू वांट टू फोकस ऑन म्हणजे आपल्याला जो फोकस आहे, हा कॅम्पेनचा कशावरती ठेवायचा आहे? कन्व्हर्जनवरती ठेवायचा आहे, कन्व्हर्जन व्हॅल्यूवरती ठेवायचा आहे, क्लिकवरती ठेवायचा आहे, की इम्प्रेशन आणि शेअरवरती ठेवायचा आहे. मोस्टली आपण क्लिकवरती ठेवतो. क्लिकवरती आपल्याला ठेवल्यामुळे काय होतं, की आपल्या वेबसाईटला जेव्हा क्लिक्स येतील, त्याच वेळेस आपण अमाउंट त्यांना पे करणार आहोत. म्हणजे आपला फोकस जो आहे तो क्लिक्सवरती आहे. त्यानंतर सेट अ मॅक्सिमम कॉस्ट पर क्लिक बिड लिमिट. म्हणजे आपण इथे एक बीड लिमिट सेट करू शकतो. मॅक्सिमम म्हणजे जी मॅक्सिमम बीड लिमिट आहे, की आपण जो कीवर्ड सेट करणार आहे किंवा कॅम्पेन जे आपण सेट असणार आहे, तर यासाठी आपण कुठली बीड अमाउंट सेट करणार आहोत पूर्ण कॅम्पेनसाठी. तर आपण इथे ₹100 टाकू शकतो किंवा ₹200 टाकू शकतो. म्हणजे 1 क्लिकला आपण ₹100 पे करणार आहोत Googleला. मॅक्स टू मॅक्स. त्यासाठी आपण इथे ₹100 टाकलं किंवा आपण ज्यावेळेस याला सेट करत नाही, ओपन ठेवतो, त्यावेळेस काय होतं, बाय डिफॉल्ट हे ऑटोवरती चाललं जातं आणि ऑटोवरती गेल्यामुळे Google ठरवतं, की प्रत्येक क्लिकला किती अमाउंट द्यायची आहे. तर आपण इथे सेट करूयात ₹100. कस्टमर ॲक्विजिशन.
जे कस्टमर ॲक्विजिशनसाठी आपल्याला सेटिंग्स केली जाते इथे. इथे सध्या ती डिस्प्ले होत नाहीये. त्याला नेक्स्ट करूयात आपण. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल नेटवर्क. आता नेटवर्क काय आहे, की नेटवर्क तुम्हाला मी सांगितलं होतं, की Googleच्या पार्टनर वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जर ॲडव्हर्टाइजमेंट शो करायची आहे, तर त्यासाठी इथे अमाउंट म्हणजे कनेक्शन सेटिंग केले जाते, कनेक्ट केले जाते. जर तुम्हाला तिथे डिस्प्ले करायची नाही ॲडव्हर्टाइजमेंट, फक्त Google सर्च इंजिनवरती डिस्प्ले करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला याला अनचेक करायचंय. हॅलो. पार्टनर वेबसाईट माहिती तुम्हाला? नाही सर. पार्टनर वेबसाईट ज्या असतात जसे की जस्ट डायल आहे, त्यानंतर दुसरी कुठली वेबसाईट असेल तर तिथे मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट शो होतात. एक ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दाखवतो मी. स्क्रीन शेअर होती तुम्हाला. इथे आपण एक वेबसाईट ओपन केली आहे. जस्ट डायलची वेबसाईट ओपन केली. तर जस्ट डायल सारख्या अशा भरपूर वेबसाईट आहेत त्या Google सोबत पार्टनर केलेला आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक ॲड शो होतीये जस्ट डायलच्या वेबसाईटवरती. ते काय ॲक्शन टुडे, शॉप नाऊ बरोबर. ही जी वेबसाईट आहे ही GoDaddyची वेबसाईट आहे. बरोबर आणि इथे ही जस्ट डायल वरती शो झाली आहे. कारण त्यांनी Google वरती ॲड लावली आहे आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट जस्ट डायल वरती शो होतीये. का शो होतीये? तर कारण त्यांनी जस्ट डायल हे पार्टनर आहे Googleचं आणि त्यांनी Googleची ॲडव्हर्टाइजमेंट जस्ट डायलच्या वेबसाईटवरती ते शो करताय. तर तसं तुम्हीही कुठल्या वेगवेगळ्या वेबसाईट असतात त्यानी Google सोबत पार्टनरशिप केलेली असते आणि ते ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्या वेबसाईटवरती शो होतात. एखादी कुठली वेबसाईट असेल तर आपण सुद्धा त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करू शकतो, की आपल्या वेबसाईटवरती त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट शो व्हाव्यात म्हणून. त्यासाठी पण आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. ते आपण बघूयात पुढे. त्यानंतर शॉप नाऊ वरती क्लिक जर केलं आपण, ती आपण GoDaddyला जाणार. इथे आपण ज्यावेळेस क्लिक करतोय ॲड्स बाय Google शो होतंय बरोबर. ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही Google कडनं शो होतीये. हे क्लिअर झालं तुम्हाला? पार्टनर वेबसाईट. हॅलो. Yes, sir. आपण पुन्हा कॅम्पेन सेटिंग वरती आलो आहोत. कॅम्पेन सेटिंगमध्ये आपण पार्टनर वेबसाईट बघितली, की एक्झॅक्टली पार्टनर वेबसाईट कशी होती. त्यानंतर आपण आता इथे आपल्याला लोकेशन सिलेक्ट करायचंय, की आपल्याला जी Google सर्च इंजिनवरती ॲड शो करायची आहे, ती कुठल्या कंट्रीमध्ये आपल्याला दाखवायची आहे. ऑल कंट्रीज आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला वाटलं पर्टिक्युलर एकच कंट्रीमध्ये ॲड शो करायची, जपानला करायची किंवा तुम्हाला यूएसला करायची. ठीक आहे. कुठे कॅनडाला करायची, यूकेला करायची. तुम्ही ती कंट्री सिलेक्ट करू शकता किंवा इंडिया सिलेक्ट करू शकता. किंवा पर्टिक्युलर एरिया पण सिलेक्ट करू शकता. जसं की मला वाटलं, की मला फक्त वैजापूरला शो करायची आहे. ठीक आहे. वैजापूर, महाराष्ट्र, इंडिया इन्क्लूड. ठीक आहे. मी आता काय केलं फक्त वैजापूरसाठीच ॲड सेट केली आहे. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट फक्त वैजापूरसाठीच शो होणार. त्यानंतर लँग्वेज आली, की कुठले जे लँग्वेज Googleवरती यूज करतात त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट शो झाली पाहिजे. तर मी इथे इंग्लिश घेतली आहे. त्यानंतर आणखीन आपली जी मराठी लँग्वेज आहे ती पण घेतो, हिंदी घेतो. त्यानंतर मराठी घेतो. ठीक आहे. 3 लँग्वेजेस मी घेतल्या इंग्लिश, हिंदी, मराठी. तर यांचे Googleवरती जे या अकाउंट असेल आणि त्यांची सेटिंग जी असेल
इंग्लिश असेल, कोणाची हिंदी असेल, मराठी असेल, तर त्यांना सुद्धा माझे ऍडव्हर्टाइजमेंट शो होतील. आपण जर फक्त इंग्लिश घेतलं तर काय होईल, मराठी जर ते युज करत असतील तर त्यांना ऍड शो नाही होणार. त्यानंतर बिड मॅच कीवर्ड्स, तर इथे बाय डिफॉल्ट सेटिंग जी आहे ती ठेवायची तुम्हाला. त्यानंतर इथे पण ऑटोमॅटिकली क्रिएट ऍसेट, इथे पण तुम्हाला यूज ओनली ऍसेट आय प्रोव्हाइड द डायरेक्टली फ्रॉम माय ऍड्स ही ठेवायची. त्यानंतर मोर सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऍड रोटेशन समजतं, प्रेफर बेस्ट परफॉर्मिंग ऍड्स. त्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे ऍड शेड्यूल, हे मोस्टली यूज करतो आपण. यामध्ये काय आहे, की आपल्याला जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आपल्याला शेड्यूल करू शकतो आपण, म्हणजे आपल्याला किती ते किती ऍडव्हर्टाइजमेंट शो करायची तर एक आहे. क्वेश्चन होता. हा बोला ना. म्हणलं आपल्याला समजा सॉरी युट्यूबला ऍड दाखवायची असेल तर सेम प्रोसिजर राहील ना? हा सेम प्रोसेस राहील. आणि त्याला समजा किती खर्च येतो, समजा आपण किती समजा 100 रुपीज मध्ये किती ऍड दाखवू शकतो? जसं समजा आपण इंस्टाग्रामला बघितलेलं होतं किंवा हा हा फेसबुकला बघितलेलं होतं, बरोबर. तर किती खर्च लावावा लागेल समजा? मिनिमम गुगलला ज्यावेळेस आपल्याला अमाऊंट ऍड करावी लागते ना, तर 500 रुपीज ऍड करावी लागते गुगलच्या अकाउंटला. तसं आपण अच्छा. फेसबुकला कसं आहे की मिनिमम 100 रुपीज ऍड करू शकतो, तर तसं फेसबुकच्या बरोबर. ऍड अकाउंटला 500 ऍड करावे लागतात. आणि जी ऍड सेट आहे ती त्या 500 मध्ये चालते, पण त्यानुसार मग त्यात जे आहे, कधी तुम्ही 100चं बजेट सेट करू शकता किंवा 200चं सेट करू शकता. ते डिपेंड करतं तुमच्यावरती किती बजेट सेट करायचं आहे. पर डे का? पर डे का? हा, पर डे. आणि समजा म्हणजे हे कशामुळे विचारतोय, आता आपल्याला हे 3 स्टुडंट कडनं करून घ्यायचंय ना ते. हा तर हा मग समजा जसं आपल्याला फेसबुक वरती जे करायचं होतं मेटावरती ऍड, तशाच आपण हा आहे ना युट्यूब वर जर करायचे असेल तर मी यांच्याकडून ते मी पैसे लावतो यांच्याकडून करून घेता येईल ना आपल्याला, त्याच्यामुळे हा विचारलं. बरोबर. आणि समजा आपल्याला युट्यूब वर समजा 500 रुपीज मध्ये किती लोकांपर्यंत ऍड दिसतील, समजा त्या रीच किती होती? त्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण कीवर्ड वगैरे टार्गेट करतो ना, त्या कीवर्ड वरती ठरतं की किती रीच होणार आहे. तर नियर अबाउट ती जे इम्प्रेशन जे असतात ना, त्याचे ₹1 पर हो. पर व्ह्यू जातो तुम्हाला, ₹1च्या आसपास. एक युट्यूबला म्हणजे युट्यूब मध्ये प्ले होईल ना समजा आपला व्हिडिओ? हा, युट्यूब मध्ये प्ले होणार. व्हिडिओ ऍड लागते त्यासाठी. एक हो व्हिडिओ हो लागेल हो. आणि तो व्हिडिओ युट्यूब मध्ये प्ले होईल. अच्छा अच्छा. ऍक्च्युली हे प्रश्न यांनी विचारले पाहिजे, पण मग यांचे प्रश्न मला विचारावा त्यांना लागतात. माहित नाही ना. हा, हे त्यांना माहित नाही ना आता. जेव्हा ते वर्क करतील कारण ना त्यावेळेस त्यांना कळेल. नाही, मग त्यासाठीच मी काय बोललो, मी खर्च करतो ना, कारण आता आपल्याला क्लासची मार्केटिंग करायचीच आहे, तर मग मेटावर करतोय. तशीच आपण समजा मला गुगल सर्च इंजिनची एवढी गरज नाही पडणार, पण समजा हा हा युट्यूबची तर पडेल ना. समजा युट्यूबवर दाखवू शकतो बरोबर. वैजापूर लेवलला हो सगळ्यांना हो ऍड आपण. हो. कारण एक तर मॅक्झिमम ऑडियन्स समजा इंस्टाग्राम वरती आहे आणि युट्यूब वरती जास्त आहे युट्यूब वरती जास्त ऍज आहे. कम्पेअर टू. तुम्ही जर आपल्याला त्या युट्यूब दोन वरती ऍड ठिकाणी युट्यूब काय वरती म्हणले ऍड सर? लावली ना, युट्यूब वरती ऍड सेट केली ना, तर ते युट्यूब वरची जी ऍड आहे ना, ती आपण जसं कुठलाही व्हिडिओ बघतो युट्यूब वरती, आणि वैजापूरमध्ये हो जे कोणी युट्यूब युट्यूब बघत असतील तर त्यांना सगळ्याला हो ती ऍड हो शो होईल. हो हो हो. एक वेळ सर इंस्टाग्राम पेक्षा युट्यूब वर जास्त विश्वास ठेवतो बरं का त्याच्यामुळे. हा, युट्यूब वरती जास्त ठेवतात. आणि सर आणि पर त्यामुळे क्लिक मागे समजा किती सीटीसी लागेल, समजा एका ऍड ला जर क्लिक केलं त्यांनी, तर हा, इम्प्रेशनचे वेगळे पैसे लागतील आणि क्लिकचे वेगळे लागतील का आपल्याला? इम्प्रेशनचे लागतील. तिथे कसं आहे, इम्प्रेशन काउंट केला जातो युट्यूब व्हिडिओसाठी, कारण तिथे व्ह्यूज आणि काउंट करतात. आणि क्लिकला त्याला पैसे नाही लागणार का समजा त्याच्यामध्ये? नाही, समजा क्लिकला आपल्या नाही लागणार युट्यूब तुम्हाला. वरती नाही लागणार का? म्हणजे माझं कसं नाही. म्हणणं होतं, आपला व्हिडिओ प्ले होतोय बरोबर, हा, आणि बरोबर त्याच्यानंतर त्या लोकांनी त्याच्यावरती लर्न मोर असं येत असतं राईट ना त्याच्यामध्ये. बरोबर त्याच्यावर जर बरोबर. क्लिक केलं आणि आपल्या साईटला जर व्हिजिट झालं, तर मग त्याचे पैसे कटतील का फक्त व्ह्यूचे कटतील, असं म्हणलं होतं? काय होतं त्यामध्ये, काय होतं ना, की युट्यूबचा जे आहे ना ते चेंज होतात. म्हणजे जिथे अमाऊंट जी आहे, समजा जर व्ह्यूज जे आहे आणि त्यांनी व्ह्यूज फक्त व्ह्यूज झाली ऍड, तर त्या ठिकाणी समजा तुम्हाला ₹1 खर्च आला बरोबर, आणि त्यांनी जर क्लिक हो केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हो. ₹2 लागतील. म्हणजे अमाऊंट चेंज होते. अच्छा, ती आपल्या हातात नाही समजा नाही, इन्शॉर्ट. आपल्या हातात नाही. ती अमाऊंट क्लिकला चेंज होईल आणि व्ह्यूजला चेंज होईल.
मुलींना हॅलो काही सर. प्रश्न असेल तर विचार. सर जी गुगल सर्च कन्सोल होतं तिथं आपल्याला जी वेबसाईट ऍड करायची होती, समजा मी आता कोडिंगवाली आमच्या क्लासची जी वेबसाईट आहे ती जर तिथं ऍड केली तर मग तिथं पण मला काही चार्जेस द्यायला लागतील का? नाही, तिथे काही चार्जेस पे करावे लागतात, फ्री मध्ये आहे. ओके चालेल सर, कारण की मी तिथपर्यंत गेले होते काल आणि हा, प्रॅक्टिस हा. मध्ये पण मग मला ते CTR आणि ते मग तिथं एक कन्फ्युजन झालं की बाबा इथं पण चार्जेस लागतं की काय, त्याच्यासाठी विचारून घेतलं. नाही, तिथे नाही लागत चार्जेस. ओके सर चालेल. ट्रॅफिक वगैरे कशाला चार्जेस नाही सर तिथे? नाही, कशालाच नाही. ते फक्त अनालिसिस आहे, रिपोर्टिंग आपल्याला मिळतो, तिथून रिपोर्ट मिळतो, त्यामुळे तिथे कुठले चार्जेस घेत नाही. ओके सर चालेल नाही, सर. सध्या सर आहे ना तुम्हाला सगळे ऑप्शन समजून सांगताय. ज्यावेळेस हा, ऍक्च्युली आपण पैसे लावायला स्टार्ट करू ना, तर मग हा, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली प्रत्येक गोष्टीचा यूज कळायला लागेल. हा. पण हो पैसे त्यावेळेस कोणता लावल्यानंतर कटल्यानंतर तुम्हाला कळेल ना की कसं होतंय म्हणून याचं वर्किंग एक्झॅक्टली. सध्या फक्त कोणती सर कॅम्पेन? ऑप्शन सांगतात तुम्हाला. हा, कॅम्पेन चालू झाल्यानंतर तुम्हाला परफेक्ट कळेल कसं वर्क हा, करतो. हा, रिपीट होईल ते तर एकदम. मग गुगलचं समजा तिकडे कोणी क्लायंट असेल तर तसं त्यांना दाखवा ना. हो, हो, समजा दाखवू ना. म्हणजे सध्या जे काही असेल ऑप्शन क्लायंट त्यांचं काम हो, तुम्ही हो, कसं करताय ते पण दाखवून द्या. हो, हो, ते पण त्यांना सांगणारच आहे मी. हो, चालू द्या सर. तर इथे आपण आता शेड्यूल वरती आलो. जी ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला शेड्यूल करायची आहे, म्हणजे आपल्याला किती ते किती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे गुगल वरती, त्यासाठी आपण इथं शेड्यूल करू शकतो. म्हणजे आपल्याला ज्या वेळेस ऍडव्हर्टाइजमेंट बंद करायची किंवा शो करायची आहे ते आपण इथून सेट करता येत आपल्याला. जसं की आपल्याला वाटलं की आपली ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे सकाळी 10 ते रात्री 11 पर्यंत आपल्याला शो करायची आहे, तर तसं आपण इथे टायमिंग सेट करू शकतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 11 पर्यंत आपली ऍड शो होणार, रात्री ऍडव्हर्टाइजमेंट बंद होणार आणि पुन्हा सकाळी 10 ला चालू होणार. त्यानंतर आपण नेक्स्ट वरती जाऊयात. नेक्स्ट वरती आल्यानंतर इथे आपल्याला जे URL आहे, आपली जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा URL किंवा कीवर्ड्स आपण इथे टाकू शकतो. त्याने काय होतं की आपल्याला त्यानुसार आपण इथे ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला सेट करता येते. जसं की आपण आपल्या वेबसाईटची एक URL घेतली, ती URL आपण कॉपी पेस्ट करून इथे आपण एंटर करतोय. एंटर केल्यानंतर इथे आपल्याला गुगलच्या मार्फत काय हे मिळतंय आपल्याला, इन्फॉर्मेशन मिळते की जे कोणकोणते कीवर्ड आहेत ते कीवर्ड तुम्ही इथे ऍडसाठी सेट करू शकता. आता जसं इंटरनेट मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस मार्केटिंग एजन्सी, वेब मार्केटिंग आणि मार्केटिंग कंपनीज. तर आपल्याला हे कीवर्ड गुगलने शो केलेत. पण या व्यतिरिक्त पण आपल्याला असं वाटलं की आपल्याला कुठलातरी एक कीवर्ड ऍड करायचा आहे, तर आपण इथे ऍड करू शकतो. ठीक आहे. तर हे असे कीवर्ड आपण इथे ऍड करता येतात आपल्याला. जे कीवर्ड पाहिजे ते कीवर्ड आपण ऍड करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आपण कॉल ऍड घेतलेली, त्यामुळे इंडिया इथे सिलेक्ट केलंय. कॉन्टॅक्ट नंबर आपण टाकला इथे. तर गुगलवरती अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट शो होते. एक कॉलचं बटन येतं, त्यावरती कोणी क्लिक केलं की डायरेक्टली आपल्याला कॉल येणार. तर फायनल URL जी आहे आपल्या वेबसाईटची जी URL ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे त्या URLचं व्हेरिफिकेशन झालं. खाली ऑटोमॅटिक ही URL आली. आपण जी वरती URL टाकली, ती URL आपल्या इथे शो होतीये. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला हेडिंग टाकायचंय. आपल्याला जे वेबसाईटच्या रिलेटेड ऍडच्या रिलेटेड आपल्याला हेडिंग इथे टाकायचंय. जे पण आपलं हेडिंग असेल ते आपण इथे टाकू शकतो. एक हेडिंग घेतलं. त्यानंतर एक पण हेडिंग घेऊ शकता तुम्ही. असे वेगवेगळे हेडिंग आपल्याला इथे टाकायची. इथे बिझनेस नेम आहे. इथे आपण बिझनेस नेम ऍड केलं. त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन आहे, ते डिस्क्रिप्शन ऍड करायचंय. इथे डिस्क्रिप्शन आपण ज्यावेळेस ऍड केलं तर इथे रेड मार्क आलाय. तर रेड मार्क का आलेला आहे?
कारण इथे जे आपण डिस्क्रिप्शन टाकलंय हे 90 कीवर्डचं हवंय आणि आपण इथं 135 कीवर्डचं एंटर केलं. म्हणून आपल्याला काही डिस्क्रिप्शन आहे ते रिमूव्ह करावं लागेल. ठीक आहे. तर आपण आता इथे 84 कीवर्ड्स टाकलंय. त्यानंतर सेकंड डिस्क्रिप्शन आपल्याला टाकायचंय. सेकंड डिस्क्रिप्शन आपण घेतलं. इथे जे आपण नंबर ऍड केला होता सुरुवातीला तोच नंबर आपण इथे ठेवतो. यूज अकाउंट सेटिंग कॉल फ्रॉम ऍड्स. तोच नंबर आपला इथे डिस्प्ले होणार आहे. आता आपल्याला इथं शो होतोय की आपली ऍडव्हर्टाइजमेंट कशी शो होते. ऍड प्रिव्ह्यू. ऍड प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला हे कळतं की जे आपण इथे इन्फॉर्मेशन ऍड केली आहे हेडिंग वगैरे टायटल डिस्क्रिप्शन कॉन्टॅक्ट नंबर तर तशी आपली ऍडव्हर्टाइजमेंट गुगलवरती कशी शो होणार आहे मोबाईलवरती. तर आपल्याला इथे दिसतं डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस ऍट केबीसी ऑल मीडिया वी स्पेशलाइज प्रोव्हाइडिंग टॉप नॉच असं आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन दिसते. खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय आणि वेबसाईट आपल्याला शो होते. आता इथे आपल्याला एक ऑप्शन आलंय की ही परफॉर्मन्स कॅम्पेनचा जो परफॉर्मन्स आहे तो कसा आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे कळते. तर 97% जो कॅम्पेन आहे तो प्रॉपर आपण सेट केलेला आहे. ज्यावेळेस आपण कॅम्पेन प्रॉपर सेट करत नाही कीवर्ड्स वगैरे तर त्यावेळेस इथे जो हा कॅम्पेन स्कोर आहे हा कॅम्पेन स्कोर कमी येतो. मग हा कॅम्पेन स्कोर तुमचा 90च्या वरती अबोव्ह 90 आहे 80च्या वरती ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुमचं कॅम्पेन प्रॉपर सेट झालं आणि त्यातनं तुम्हाला रिझल्ट पण चांगला येईल. 80च्या वरती पाहिजे. त्यानंतर विकली क्लिक्स आणि ॲव्हरेज सीपीसी आपल्याला इथं ग्रुप 1 मध्ये दिसतंय इस्टिमेट. त्यानंतर आपण ह्या ॲडला आपण डन करतोय. आपण ही ॲड इथे सेट केली आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती आपण क्लिक करतोय. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन आलंय की जे आपल्याला डेली बजेट आहे, डेली बजेट किती ठेवायचं आहे. हे Googleकडनं आपल्याला रिकमेंडेशन आलंय की ॲव्हरेज डेली बजेट जर आपण ₹1500 आसपास जर ठेवलं, तर आपल्याला विकली क्लिक किती येतील? तर 3500 च्या आसपास विकली क्लिक येतील आणि ॲव्हरेज सीपीसी जे आहे आपल्याला ₹2 आहे. विकली कॉस्ट जी आहे आपल्याला 10,000 च्या आसपास आपल्याला विकली कॉस्ट जाऊ शकते. आपल्याला आता यानुसार नाही जायचंय, तर आपल्याला आपलं कस्टम बजेट सेट करायचंय. सेट कस्टम बजेट. तर आपलं बजेट जे आहे ₹300 पर डे आपण सेट करतोय आणि ज्यावेळेस आपण ₹300 पर डे टाकतो, तर त्यावेळेस आपल्याला इथे इन्फॉर्मेशन मिळते की विकली क्लिक्स किती येऊ शकतात आणि ॲव्हरेज सीपीसी किती जाईल आणि विकली कॉस्ट किती लागेल. तर ₹2000 च्या आसपास आपल्याला विकली कॉस्ट लागेल. त्यानंतर आपण नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्यानंतर इथे थोडा वेळ लागेल. तुमचं कॅम्पेन जे आपण सेट केलेलं आहे ते कॅम्पेन पूर्ण इथे चेक केलं जातं Googleकडनं.